नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी विशाल चौधरी कृषी विज्ञान केंद्र मालेगावच्या फेसबुक पेजवर आपलं हार्दिक स्वागत करतो। शेतकरी बंधूंना आपला आजचा विषय आहे दशपर्णी अर्क तयार करण्याची पद्धत। शेतकरी बंधूंनो, आपण बघत आहोत की दिवसेंदिवस काही कीड असतील, ह्या किडी रासायनिक कीटनाशकं असतील, या रासायनिक कीटनाशकं आपण जे शेतकरी दिवसेंदिवस फवारणी करत आहेत त्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। त्या ठिकाणी ह्या किडींना रासायनिक कीटनाशकांचा अतिरेक वापर केल्यामुळे बऱ्यापैकी प्रतिकारशक्ती ही किडींची मोठ्या प्रमाणात वाढत आहे। त्याला आळा म्हणून आपण जैविक अर्क असेल किंवा जैविक कीटनाशक असेल, त्या कीटनाशकाचा वापर आपण मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी त्याला आळवणूक करण्यासाठी आपण करू शकतो। शेतकरी बंधूंनो, दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी आपल्याला 10 प्रकारच्या वनस्पती लागतात। त्यामध्ये कडुनिंबाचे कडुनिंबाचे पानं आपल्याला 5 किलो घ्यायचे आहे। त्यानंतर सीताफळाचे पानं असतील, पपईचे पानं असतील किंवा निरगुडी असेल, रुई असेल, करंज असेल, काढणेर असेल, घाणेरी असेल, एरंडी असेल व गुळवेल, प्रत्येकी यांची 2-2 किलो पाने आपल्याला ही घ्यायची आहे। शेतकरी बंधूंनो, ही पानं घेतल्यानंतर ही पानं तोडून घेतल्यानंतर चिरून ही आपल्याला बारीक करून घ्यायची आहे। ही बारीक केलेली पाने आपल्याला 200 लिटर पाण्याच्या टाकीत किंवा ड्रममध्ये आपल्याला ती टाकायची आहे। शक्य झाल्यास बारीक केलेली पाने जी असतील ती वाटून आपल्याला त्याचा लगदा तयार केल्यास कमी वेळात आपल्याला पानांचा अर्क हा आपल्याला त्या ठिकाणी आपण काढू शकतो। शेतकरी बंधूंनो, अर्क पिळून त्या ठिकाणी काढू नये। तयार केलेल्या पानांचा लगद्यात 10 लिटर ताज्या गोमूत्रात 2 किलो गाईचे शेण मिसळून त्या ठिकाणी आपल्याला टाकायचे आहे। तसेच उपलब्ध झाल्यास 10 लिटर वर्मीवाश सुद्धा आपण त्या ठिकाणी टाकू शकतो। या प्रमाणात टाकी पानांनी, गोमूत्र व वर्मीवाशने त्या ठिकाणी भरून 30 दिवसापर्यंत आपल्याला त्या ठिकाणी सावलीत आपल्याला आंबवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी ते ठेवायचं आहे। शेतकरी बंधूंनो, दररोज 2 ते 3 वेळा डावीकडून उजवीकडे हे द्रावण आपल्याला ढवळायचं आहे। डावीकडून उजवीकडे हे आपल्याला दिवसभरातून 2 ते 3 वेळा हे ढवळून काढायचं आहे। द्रावण पूर्ण आंबल्यानंतर साधारणतः 2 ते 3 लिटर आंबवलेले द्रावण असेल हे 10 लिटर पाण्यात मिसळून आपल्याला प्रति एकर 7 दिवसाच्या अंतराने विविध पिके असतील त्या पिकांवर एकतर फवारायचं आहे किंवा त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी मातीत मिसळायचं आहे। आंबवलेले द्रावण गाळून आपण त्या ठिकाणी आपल्याला ते घ्यायचं आहे आंबवलेले द्रावण, जेणेकरून फवारणी करताना फवारणी पंपात पानांचा चोथा अडकणार नाही। दशपर्णी अर्काची ताकद ज्या ठिकाणी आपल्याला वाढवायची असेल तर आपण गिरीपुष्प असेल किंवा सुबाबूळ असेल किंवा सोयाबीन असेल यासारख्या द्विदल पिकांची पाने मिसळल्यास त्या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात नत्राची उपलब्ध आपल्याला त्या ठिकाणी वाढवता येते। त्याचबरोबर फवारणीसोबतच वर्मीवाश वापरल्यास संपर्के व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा आपल्याला त्या ठिकाणी हा वाढवता येतो। किडींच्या हमखास नियंत्रणासाठी 10 वनस्पतीपैकी आपण ज्या मगाशी आपण 10 वनस्पती मी तुम्हाला सांगितल्या, त्या वनस्पतीची 3 पानांचा रस जर आपण व्यवस्थितरित्या अर्क जर आपण तयार केला तो सुद्धा आपण त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या अळी असेल किंवा रसच्या किडी असतील त्यांना आळा बसवण्यासाठी किंवा त्यांना नियंत्रणासाठी आपण त्या ठिकाणी या अर्काचा आपण वापर हा करू शकतो। धन्यवाद शेतकरी बंधूंनो।